जर काही तुम्ही हायवेवरनं ट्रॅव्हल करायचा प्रवास करत असाल, असे कुत्र्याचे पिल्लू वगैरे जे मध्ये येतात त्यांच्यापासून फक्त जरा सावध. अशा कुत्र्याचे पिल्लू गाडी खाली येऊन मरू शकतात, त्यामुळे गाडी चालवताना थोडं लक्ष द्या फक्त. त्यांना आता एवढा मोठा खिळा गाडीच्या टायरमध्ये घुसला आणि फाटलंय बघा. किती बिस्लरीची बॉटल कसं आणली आहे? चहाला खरं तर अमृततुल्य बोललं आणि काय अमृततुल्य आहे हे. अरे स्माईल बघा यार मित्रांनो, भावाची स्माईल बघा. मित्रांनो कसे आज मजेत ना? सुखाच्या प्रवासाने परत आता मी तुमचं स्वागत करतो, तुमचा होस्ट तुषार हराळे. तर आज आपण चाललोय साईनगरच्या शिर्डीमध्ये, साईबाबांच्या शिर्डीमध्ये. तर पहिले आपण जाणार आहोत ब्रह्मगिरीला. आपण आज चाललोय बाईकवरती पहिला, कारण की जाता जाता आपल्याला नाशिक क्रॉस करून जायचं आहे. तुम्हाला पण माहिती आहे ना, रोड आपला जो रूट आहे शिर्डी जाण्यासाठी तो वाया नाशिकद्वारेच आहे. तर आपण पहिला ब्रह्मगिरीला जायचं ठरलं आहे, कारण की आज पूर्ण दिवस आपल्याकडे आहे. तर शिर्डीमध्ये आपण संध्याकाळी स्टेला जाणार आहे. तर आपण पहिला ब्रह्मगिरी पर्वत करणार आहे. ब्रह्मगिरी पूर्ण कव्हर करून झाल्यावरती संध्याकाळी स्टेला आपण शिर्डीमध्ये जाणार आहे. हे बघ आपली पब्लिक सगळी दीपाली नगर काय, अरे हेच ब्रह्मगिरी ना आहे बघ. दीपाली नगर, इंदिरानगर, नाशिक. खूप मोठं डिस्कशन. आज आपली बाईकवरती राईड असणार आहे, पूर्ण राईड बाईकवरती असणार आहे. आपली एमटी सुद्धा इथेच आहे. हे बघा आपली एमटी, ही आपली आपाची आहे. हे बघा. अरे असं काय करतो यार? अरे स्माईल बघा यार मित्रांनो, भावाची स्माईल बघा. भावाची स्माईल बघा. अरे माझ्या हे वेगळं आहे की आता सुतक चालू आहे. अरे सुतक चालू आहे वाटतं का तुला चेहऱ्याकडे बघून? तुम्हाला हा चेहरा नक्की बघितला असेल कुठेतरी. आपले मराठी बोलून चॅनलचे होस्ट आहेत, ह्यांच्या असतात आता नारळ फोडण्याचा कार्यक्रम. अशा प्रकारे सुरुवात करत आहोत आपण आपल्या प्रवासाची. अशा प्रकारे नारळ फोडून आपल्या प्रवासाचा आता इथं सुरुवात होतं. शिंदेच्या हातून नारळ फोडण्याचा कार्यक्रम. नाश्ता इथूनच करून निघूया, कारण की आता लेट वाजले, 7:30 होत आलेत. डायरेक्ट आपल्याला ब्रह्मगिरी कव्हर करायचं डायरेक्ट, त्यामुळे 3-4 तासाचा रस्ता आहे. त्यामुळे आता नाश्ता करून डायरेक्ट ब्रह्मगिरी गाठायचं आपल्याला. सगळ्यांना खूप भूक लागली आहे. सकाळी सकाळचा एक गरम गरम मेंदूळा आणि डालवडा आणि इडली. नाश्त्याला काय आहे? नाश्त्याला डालवडा मेंदूळा आहे का? काय घेतलंय? डालवडा. ओके खा खा डालवडा खा. मेंदू वडा. मित्रांनो हा जो मेंदू वडा आहे, आम्ही प्रथमच हा टेस्ट करून नाही, मी बघायला आलोय. मेंदू वडा सकाळी गरम गरम मेंदू वडा, डालवडा. आपण मागवला डाळवडा, तर डाळवडा खाऊया आणि मग बोलूया. चला. चहाला खरं तर अमृततुल्य बोललं आणि काय अमृततुल्य आहे हे जेव्हा नाश्ता केल्यानंतर चहा पितो तेव्हा करतो. चहाचं महत्व कळलं असेल तर आपण पण चहा पिऊया. थंडी चहा पाहिजे. पियेंगे सूर के पियेंगे. हा सूरचा आवाज आला पाहिजे. आवाज सूर तसा नाही. सू करके पिये. हा सू करके पिये. सू करके पिये. अरे आवाज नाही येत आहे. वा 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 वा. ठीक आहे राहू. चला आपण आता चाय पिऊन चालवलं आहे, निघतोय आता ब्रह्मगिरीकडे. बाईकनी चाललोय, त्यामुळे आपण सिनेमॅटिक व्ह्यूच्या पण मजा घ्या. राईड करत करत आपण मस्त पैकी असं मजा व्ह्यूच्या मजा घेत जाणार आहे आपण. एंड पर्यंत बघा ब्लॉग. चला पुढे मजा येणार आहे. फक्त चायचे फक्त ब्रेक मोजा आला किती होता. हा दुसरा ब्रेक आहे चायचा. आमच्या शिंदे साहेबांना झोप यायला लागली, काय करणार, चाय तर प्यावंच लागेल. 20 किलोमीटर चालू आपण. हा आमच्यातला म्हातारा चायची वाफ. चाय विथ बन मस्का पाव.
चहाचा मित्रांनो आम्ही चाललो होतो पण काय नशिबात एवढं खराब गाडी पंक्चर झाली आहे. आता इथं आमचा वेळ जाणार आहे. गाडी बघ गाडीचं पाठचं टायर पंक्चर झालं. गाडी चालतात म्हणजे हायवेवर चालता असं थोडी लुकलुक करत होती. वाटलं होतं गाडी काहीतरी प्रॉब्लेम आहे. बघतो तर पुढे त्या गाडी थांबवली. गाडी पंक्चर झाली होती. तर बघूया आता किती पंक्चर आहेत गाडीमध्ये. पंक्चर गाडी चालू आहे. गाडी पंक्चर झाली आपली. ऑप्शन नाही आता. गाडी पंक्चर झाली पण इथं समोसा भावाची पार्टी झाली आहे. बघा नाश्ता करून आलोय पण आता समोसा भावाची पार्टी वेगळीच. बाप समोसा आहे. माहीत चाळीस पण त्याच्या ते ब्लू पावभाजी ना व्हिडिओ चालू ना मी पण शिवाय दिले असतं. खाल्ल्यानंतर हागायला होऊन करायचं माझ्यावर कॅमेरा लावलं. बिस्लरीची बॉटल कशी आणली? हा बरोबर. बिस्लरीची बॉटल कशी आणली? दाखवलं की आपली गाडी पंक्चर झाली आहे. तर आमच्या वहिनीचा आशीर्वाद इथं मिळतोय की सुखरूप जावं आणि सुखरूप यावं. हो आमची वहिनी व्हिडिओ कॉलवरती आम्हाला आशीर्वाद देते. हा बघा येताना आता एवढा मोठा खिळा गाडीच्या टायरमध्ये घुसला आणि फाटलंय बघा किती. फाटलंय किती. अशा प्रकारे आपलं पंक्चर झालेलं आहे आणि पंक्चर काढून आपण निघतोय आता पुढच्या प्रवासासाठी. चला भेटूया पुढे. काय आम्ही जात असताना कुत्रा एक मध्ये आला. कुत्र्याचा पिल्लू मध्ये येत होता. आम्ही थांबलो तर बघा ना किती गोड पिल्लू आहे कुत्र्याचा इथे. त्याला बिस्किट वगैरे पाणी वगैरे बघतोय काय देता येईल का खातोय का तो. आणि त्याला साईडला घेऊन आम्ही पुढे निघतोय आता. बघा खूप गोड असं पिल्लू आहे. अरे आपण कुत्र्याच्या पिल्लूला साईडला घेतोय की भाई इथे कोणी नुकसान नको व्हायला. त्यामुळे काय बिस्किट वगैरे बघ काय घेतोय. बघा किती गोंडस पिल्लू आहे. जर कधी तुम्ही हायवेवरनं ट्रॅव्हल करत असाल प्रवास करत असाल असे कुत्र्याचे पिल्लू वगैरे जे मध्ये येतात त्यांच्यापासून फक्त जरा सावध. अशा कुत्र्याचे पिल्लू गाडी खाली येऊन मरू शकतात. त्यामुळे गाडी चालवताना थोडं लक्ष द्या फक्त. तुम्ही हायवेवरनं ट्रॅव्हल करत असाल तर जे कुत्र्याचे बारकारे पिल्लू असतात किंवा काही मांजराचे पिल्लू तर ते आपल्या गाडीच्या खाली येऊ शकतात. त्यामुळे थोडं जरा जपून आणि बघून गाडी चालवा. जर असं काही कुत्र्याचं पिल्लू हायवेवरती ट्रॅव्हल म्हणजे असं काही कुत्र्याचं पिल्लू जर हायवेवरती येत असेल तर त्यांना साईडला घ्या आणि साईडला ठेवा. त्यांना पाणी वगैरे द्या. हीच विनंती आहे. चला आपला प्रवास तर आपला चालू द्या. चला पुढे बोलूया. फक्त व्ह्यू बघा ना यार. ते बघा ना यार काय व्ह्यू आहे बघा ना. गाडी आम्ही मध्ये थांबवली ह्या व्ह्यू साठी. काय पाठीमागे पूर्ण नदी आहे बघा. पूर्ण नदी बघा. मित्रांनो फायनली आपण ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. आता थोड्याच वेळात आपण चढाई चालू करतोय. हा बघा कुत्रा तो आपल्याला रस्त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल रस्त्यावरती आपल्याला भेटला होता. त्याला आपण वाचवण्यासाठी प्रयत्न करत होतो. त्याला आम्ही इथपर्यंत घेऊन आलोय. अक्षरशः 1-1.5 तास घेतलेला मी त्याला पूर्ण वेळ झोपलेला. आणि त्याचा कुशीत झोपून आलाय पूर्ण. सगळ्या गाड्याला आलेल्या तिथे. आता थोडंफार काहीतरी खाऊया आणि आता चढाई चालू करूया. बघूया आता खाऊन बोलूया आपण. आता पहिला खाता खाता बोलूया. चला बघून ठेवला काहीतरी खाऊया. मामा ब्रह्मा विष्णू महेश मला माहिती असेल. किती चढाई काका खूप आहे.
नंबराचं झाड पिटून जायचं म्हटलं ते ब्रह्मगिरी जाऊन